तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या एका नवीन व्हिडिओत स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ असा आहे की आम्ही निघालो शनोल स्टेशनला, कारण प्रिन्सचा वाढदिवस आहे उद्या। मग त्याचा फोटो काढायचा आहे ती स्टुडिओत जाऊन, कारण स्टेटस वगैरे ठेवायला त्याला काय अजून बसता येत नाही व्यवस्थित, त्यामुळं आपण कधी फोटोशूट केलं नव्हतं त्याचं। पण आता आपण त्याच्या उद्या वाढदिवस आहे म्हटलं त्याचं फोटोशूट करूया म्हणून एका स्टुडिओला चाललंय शनोल स्टेशनला। तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा। तर चला तर बघूया। मग आता आलोय आम्ही या ठिकाणी, परंतु दुकान बंद आहे। त्यासने फोन केला, ते म्हणले ते 5-10 मिनिटात येतो। तर आता इथं थांबायला लागणार आहे 5-10 मिनिटं, कारण ह्या यांचं कधी आवरत नाही। त्यांनी बोलवलेल्या वेळेत आपण कधी जाऊ शकत नाही, कारण ह्या महिलांचं कसं असतं माहिती का, आपण किती गडबड केली तर कधीच आवरत नाही बघा। तुमच्यात पण असं होतं का? आमच्यात तर असंच प्रॉब्लेम असतोय बघा। आता म्हटलं बसा प्रिन्सला घेऊन 2 मिनिटं तिथं। तर हो का, या ठिकाणी आपण आलोय आता। इथं बसली ती ही वाट बघत। प्रिन्स ए पाळव ए फोटो काढायचा तुम्ही। प्रिन्स व्यवस्थित बसायचं, समोर व्यवस्थित बघायचं। काय उद्या बर्थडे आहे की नाही? मग तुझे फोटो काढायला आलाय आपण। तर इकडं आमची गाडी लावल्या आणि ही कमान आहे इकडे बघा। यांच्या आवारण्यामुळे आपल्याला उशीर झाला किती बघितलं सा, कारण यासने कधी टायमिंग वर सांगितलं तर कधीही आवरत नाहीत। प्रिन्स आहे की नाही? मम्मी आवरत नाही की नाही? मम्मी बघायची प्रिन्सची कधी लवकर आवरत नाही, कायम उशीर प्रत्येक गोष्टीला। त्यामुळे आता दुकान बंद आहे। त्याने फोन केलाय, ते म्हणजे 5-10 मिनिटात येतो। तर चला वाट बघत बसूया। हात लावायचं नाही, फोटो काढायला आलोय। अजून 10 मिनिटं झाली, अजून काय आलेलं नाही। ते आता परत एकदा आपल्याला फोन लावायला लागणार आहे। प्रिन्स डोळ्याला हात लावायचा नाही म्हणा, फोटो काढायला काय महिलांना आवरायला वेळ लागतो, तर काय माहिती का याचं कारण? आणि पुरुष ड्रेस घालत असते, ते शर्ट घातलं की झालं। तसं आम्हाला पण ड्रेस घालायचं म्हटलं की 1 मिनिटात होतं। साडी नेसायचं म्हटलं तर जरा वेळ होतो। आणि काय असते, साडीमध्ये फोटो छान निघतात ना, तर फोटो छान पाहिजे आपल्या। तर आली ती दादा बघा, ते इकडे कूलरचं चालले प्रियंका चौकशी, आपल्याला काय नको आहे। तर चला त्याचं काढायचं आहे, पण त्याला प्रॉब्लेम काय माहिती आहे का, तो बसता येत नाही, अजून बोलत नाही जरा, म्हणजे प्रॉब्लेम आहे। आपण त्याच्यात पोज नुसार जशी चांगली पोज दिल त्याच्यानुसार जरा काढायचं आपला। आम्ही काय घरीच काढत होतो, त्यामुळं केस कापली ती। उद्या वाढदिवस आहे, ते असं मोबाईलवर वगैरे काढत होतो, पण म्हटलं जरा असं आपण स्टेटस वगैरे ठेवायला का नाही, जरा असं काढूया म्हणून ते। तर चाललंय बघा, प्रिन्सचा फोटो काढायचा आहे। आपण आज आलो इथं स्टुडिओला। ते माझे एक क्लासमेट आहे, मित्र आहे। तर बघूया आता मित्रांनो प्रिन्स कसा आपला हे करतोय, कारण आपण स्टुडिओला पहिल्यांदाच आलोय। आता त्याला 6 वर्ष पूर्ण होते, ती 7वं वर्ष चालू होणार आहे 8 मार्चला। तर आता बघूया तो कशा पद्धतीनं सहकार्य करतोय। प्रिन्स ए बाळा, प्रिन्स इकडे बघ, समोर बघ प्रिन्स। अरे वा वा वा, छान 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 छान। हा कोण झाले आगाव? या 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 इकडे 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 बघा फोटो कसं प्रिन्स छान काढते फोटो। या या हा 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 हा, तो कधी आता लाईट पेट समोर पडजी ना बरा हात लावून बस समोर इकडं माझ्या काढायचं, तिरकं बघायचं नाही। प्रिन्स ए थांब, हात काढ। प्रिन्स ए तिकडे ह्याच्यावरती झालं फ्लॅश, म्हणजे बरोबर बघतो। प्रिन्स
आगाव बाळा 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 असं काय बाळाच फोटो सेशन फ्रेंड्स छान छान फोटो काढते बाळा. तर बघा मित्रांनो कसं काम आहे प्रिन्सेस आमच्या. प्रिन्स प्रिन्स आगाव हात लावून डोक्याला मागणं. प्रिन्स समोर बघ समोर बघ समोर बघ समोर बघ. हा समोर बघ. आगाव आगाव आगाव. हा हा आगाव आगाव आगाव. इकडे 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 इकडे. दादा आता पप्पी घेणार आहे आम्ही. दोघं संगड पप्पी घ्यायची. समोर समोर इकडे. हा दोघांनी हातला. हा तिकडे समोर. तर बघा खूप प्रयत्नानंतर मित्रांनो फोटो बघा कसे आलेत. मस्त असे फोटो आलेत मित्रांनो. तर आता आपण यातले सिलेक्ट करणार आहे. दादाने आपलं चांगलं फोटो काढलं. तर आता प्रयत्नानंतर मित्रांनो फोटो दादांना खूप त्रास झाला कारण आपल्या प्रिन्सला व्यवस्थित बसता येत नाही. म्हणजे त्यांच्या म्हणजे ते आपण कसं सांगल तसं पोच द्यायला लागतं पण प्रिन्स आमचा काही थांबत नाही त्यामुळे जरा काढले फोटो त्यांनी. तर आता आपण सिलेक्ट करणार आहे फोटो. तर आता बघूया आता कसं कसं होतंय. व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा. फोटो काढून झाल्यावर किती खुश झालाय बघा. कोण खुश झालंय आता. आता कोण खुश झालंय. फोटो काढून झाल्यानंतर किती खुश झालाय बघा. आणि मगाच्यानं किती दमवलं नुसतं. ऐका ऐका. बर्थडे कुणाचा आहे उद्या. कुणाचा आहे बर्थडे उद्या. प्रिन्सेस आमच्या बर्थडे. सगळ्यांनी या म्हणा माझ्या बर्थडेला उद्या. बोलव की तसं दंगा करते ती का नुसता. तसं करते ती का दंगा. हा तर झालेला आहे फोटोशूट. हे इकडे प्रिन्स. तर आता आपलं सिलेक्ट करून पण झालंय. प्रिन्स सांग की झालंय म्हणा फोटो काढून माझा. आता तर झाले आता फोटो आपण सिलेक्ट केले बऱ्यापैकी भरपूर फोटो काढावं लागलो होतं. चला मित्रांनो झालं सगळं. आपण फोटो वगैरे घेतलेली आता इथं सिलेक्ट केली ती फोटो. ते आता परत येणार होते. तर दादाने मस्त पैकी फोटो काढलं. आता इथं मित्र पण आहे त्यांचा. तर आपल्या स्टुडिओचं नाव सांगा. सागर फोटो म्हणून शेनोली स्टेशन इथं आहे. तर आम्ही कारखान्यावर आलो होतो. खूप असं मस्त फोटो काढले ती. आणि व्हिडिओ मध्ये बघा पण. आणि कोण इथल्या आसपासच्या भागात असं तर इथं एक वेळा अवश्य भेट द्या मित्रांनो. तर आता आम्ही चाललोय 7 वाजले द्या. उशीर झालाय जास्त. तर चला मग आता इकडं प्रियंका ती पण थांबली प्रिन्स ती. तर लय उशीर झाला मित्रांनो. तर आता व्हिडिओचा शेवट करतो. आणि प्रिन्सचं जी चांगलं फोटो निघली ती व्हिडिओच्या शेवटला जोडतोय. कसा बघायला लागलाय बघा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. बाय बाय.